तालुका बौद्ध महासभा आणि वंचितच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ करण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात विविध ठिकाणी महाविद्यालयांची निर्मिती केली असून पूर्वीचा वंचित असणारा आपला समाज आता प्रगतीपथावरती जात असताना विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होऊन आपल्यासह समाजाचं नाव उज्ज्वल करावं असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी पेण येथे केलं आहे। भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी पेण तालुका यांच्या वतीने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ महात्मा गांधी वाचनालय सभागृहामध्ये करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे, प्रदेश कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी, वंचित जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्यासह ज्येष्ठ बौद्धाचार्य, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। येताना उशीर झाला, मला ते आधीच्या तारखा मागत होते, परंतु मी बऱ्याचदा देशाभरामध्ये मी असतो, त्यामुळे आज आलो। मला आनंद वाटला। पेणमध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने आपले गुण प्राप्त करत आहेत। 10वी आणि 12वीला अशांचा सत्कार करावा, अशांशी 2 शब्द त्यांच्याशी वार्तालाप करावा। बाबासाहेबांचं उदाहरण त्यांना मी दिलेलं आहे। कुठल्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब शिकलेले आहेत हे जर तुम्ही जाणून घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समोर ज्या समस्या असतील त्या जेव्हा कंपेअर करतील, ज्या बाबासाहेबांच्या चरित्रावरून आपल्याला कळून येईल किती कष्टमय त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। तो आदर्श ठेवला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये यश प्राप्ती होईल। विद्यार्थ्यांनी 10वी 12वी मध्ये असतानाच किंवा त्याच्या देखील आधी आपल्या जीवनाचं ध्येय फिक्स करणं, ध्येय गठीत करणं, बा मला हे बनायचं आहे, तर मला वाटतं विद्यार्थ्यांना जास्त त्रास होत नाही। त्या मार्गाने गेले तर तो मार्ग सापडू शकतो। ह्या प्रकारचा मी संदेश त्यांना दिलेला आहे।